नागपुर केंद्र। रात के 8:42 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहरालगतच्या मौजा, तरोडी, खुर्द, बीडगाव आणि खरबी येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या जमिनीवर दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना नियमानुसार भूखंडाचे थेट वाटप करण्यास राज्य शासनाने धोरणात्मक मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून वास्तव्यास कायदेशीर मान्यता मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या मालकी हक्काचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. भंडारा जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीच्या अनुषंगानं रबी पणन हंगाम 2025-26 करिता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 218.18 कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीनं जमा झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील ज्या धान खरेदी केंद्राच्या प्रमाणित हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे त्या केंद्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. रबी पणन हंगाम 2025-26 मधील धान खरेदीची किंमत अंतिम मुदत 30 जून अशी आहे. पीक कर्जासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि तात्काळ कर्ज मंजूर करावे असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2,200 कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून आतापर्यंत 871 कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे. वन टाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांसह पशुपालकांनाही प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चिप असलेल्या पारपत्राची सुरुवात, नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमामुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधींची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं. 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.